करू आणि आता आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय तिकडचा व्हिडिओ व्हायरल झालाय, प्रत्यक्ष त्या घटनास्थळावरून मिकी घई आपल्याला ताजे अपडेट देणार आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य ही या हॉटेलची। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, अश्विन, आता मी त्याच हॉटेलच्या बाहेर आहे जिथला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। जर आपण बघितलं तर लिक्विड लेजर लाउंज हा पुढचा हॉटेल आहे। आताच पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, म्हणून हा शटर खाली घेण्यात आलेला आहे। आता हा हॉटेल सुरू होतं। खरं तर पोलीस आता म्हणतायत की आम्ही संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी ताब्यात घेतोय। पोलिसांची 3-4 टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। जर आपण बघितलं तर क्राईम ब्रांचची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। खरं तर ज्या पद्धतीने इथं वेगळं वॉशरूम सुद्धा आहेत जवळ, तिथं जाऊन हे जे आतमध्ये युवक आहेत, जे तरुण आहेत, ते आतमध्ये अशा पद्धतीने ड्रग्ज घेऊन येत होते। अर्थात हे ड्रग्ज कुठून येत होते हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं पोलीस क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। कुठून हे ड्रग्ज येत होते ते त्यांना बघायचं आहे आणि यामध्ये कोण कोण, त्याचबरोबर जी पार्टी या ठिकाणी होत होती त्या पार्टीसाठी परवानगी होती का, लायसन्स काढण्यात आलेलं होतं का, जे तरुण तरुणी या ठिकाणी लिकर कन्झ्युम करत होते त्यांच्याकडे लिकर लायसन्स होतं का, यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळे सगळे या ठिकाणी जे पोलीस आहेत ते कारवाई करतील। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे तरुण तरुणी दिसत आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवलं जाणार आहे तपासासाठी, असं पोलिसांचं या ठिकाणी म्हणणं आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात हे हॉटेल आहे। FC रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड रस्ता आहे। अगदी पुण्यातील जे नामांकित कॉलेजेस आहेत ते याच रस्त्यावर आहेत। नेहमी या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते। आता जरी आपण बघितलं तर आपण इथं ट्रॅफिक बघू शकतो, याच्यावरून अंदाज लावू शकतो की इथं नेहमी किती लोकांची वर्दळ होते। संध्याकाळी अक्षरशः इथं तरुण तरुणी फिरायला येतात, एन्जॉय करण्यासाठी येतात आणि त्यात अशा पद्धतीने या रस्त्यावर इथं ड्रग्ज अशा पद्धतीने घेतले जात होते। हा एक मोठा धक्का आहे आणि त्यामुळं पुण्यामध्ये एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे आणि एवढे पब सील केले गेलेले आहेत, मात्र तरी देखील या पबमध्ये अशा पद्धतीने या तरुणांकडून ड्रग्ज घेतलं जात होतं। अर्थातच जर आपण बघितलं तर आणखीन किती लोकांनी इथं घेतले असावेत, लिकर्स कशा पद्धतीने सर्व केलं जातं आहे। खरंच जे 18 वर्षाच्या वरील मुलं आहेत, मुली आहेत, तरुण आहेत त्यांनाच फक्त लिकर सर्व केली जात होती का, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत। जर आपण बघितलं तर इथं गर्दी व्हायला लागलेली आहेत, कारण पोलिसांची ज्या पद्धतीने ॲक्शन या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळं इथं लोकांची गर्दी देखील व्हायला लागलेली आहे। परंतु आत्ता जरी आपण बघितलं तर संपूर्ण हा जो हॉटेल आहे ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे। पोलिसांची टीम आतमध्ये गेलेली आहे। पूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेतले जात आहेत। वरची बाजू जर आपण बघतोय मोठा डान्स फ्लोअर देखील आहेत। आतमध्ये मोठ्या प्रमाणात जो लाऊड म्युझिक असतो ते त्या ठिकाणी घेतात। अक्षरशः मुलं या ठिकाणी ड्रग्ज घेऊन आणि हे लिकर घेऊन ट्रिपिंग करतात, अर्थात ते नशेत असतात, त्यांना कळत सुद्धा नाही बरेचदा या ठिकाणी आपण काय करतोय आणि या नशेतून ते बाहेर पडत बरेचदा गाडी चालवत सुद्धा घरी जात असतात। अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे आणि त्यात आता पुणे शहराच्या या मध्यवर्ती भागात असलेलं जे हे लिक्विड लेजर लाउंज आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। आता पोलीस यावर कशा पद्धतीने कारवाई करतात, कारण एकीकडे पुण्यामध्ये आत्ताच नुकतीच ज्या घटना घडलेल्या आहेत त्याला पाहता याला आणखीन गांभीर्याने पोलिसांनी घेणं गरजेचं आहे, कारण एवढी कारवाई करून सुद्धा पुण्यामध्ये ड्रग्ज हे काय थांबायचं नाव घेत नाहीये। आताच जर आपण बघितलं तर माजी पालकमंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील यांनी तर थेट मागणीच केली आहे की 11 पर्यंतच अशा पद्धतीने फक्त हॉटेलांना सुरू ठेवण्यास परवानगी पाहिजे। एक आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आता या हॉटेलमध्ये जे सगळं ड्रग्ज संपूर्ण सुरू होतं ते कशा पद्धतीने होतं यासाठी हे खास सीसीटीव्ही पूर्ण पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला सविस्तरपणे माहिती देत होते की जिकडे हा सगळा प्रकार घडला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तिकडे आता पोलीस पोहोचले आहेत, पुढची कारवाई सुरू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।